विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पुण्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केलेली आहे। अक्षरशः अवैध गर्भपात करणाऱ्या ज्या शासनाने अमान्य केलेल्या गोळ्या आहेत त्यांचा सर्रासपणे वापर होत असल्याचा या रॅकेटच्या माध्यमातून उघडकीस आलेला आहे। आणि ही सर्व प्रकार ज्यांनी उघडकीस आला ते धुळेचे सिव्हिलचे शल्य चिकित्सक आहेत आपल्यासोबत दत्ता देगावकर सर। सर काय सांगाल, मोठी कारवाई आपण केलेली आहे, हे मोठं स्टिंग ऑपरेशन आपलं होतं आणि एकंदरीत ही कशी कारवाई होती, या सर्व दरम्यान तुम्ही कशा पद्धतीने गुप्तता पाळली आणि कसं एकंदरीत सर्व कारवाई केली? महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेब यांची एक तक्रार या कार्यालयास प्राप्त झालेली होती। त्या तक्रारीत नमूद केलेलं होतं की धुळे शहरातील मोहाडी उपनगरामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर भानुदास पाटील हे वैद्यकीय गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्यांची विक्री करतात, तसेच रुग्णांच्या जीवाशी खेळणारे अनेक प्रकारची औषधे देऊन अनेक रुग्णांच्या जीवाशी ते खेळतात, अशी ती तक्रार प्राप्त होती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। याकरिता या तक्रारीची शहानिशा करण्याकरिता एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आणि या समितीने 30 तारखेला जाऊन याची शहानिशा केली आणि समितीला खात्री झाली की आपण याच्यामध्ये एक स्टिंग ऑपरेशन करून हे आपलं ऑपरेशन यशस्वी करू शकतो, याची खात्री झाली। त्या अनुषंगानं एक डिकॉय केस तयार करण्यात आली। सदरची डिकॉय महिला ही केस डॉक्टरांकडे गेली असता त्यांनी सदर महिलेस 1 जुलै रोजी संध्याकाळी 5-6च्या नंतर यायला सांगितलेलं होतं। त्या अनुसार ती आम्ही तयार केलेली डिकॉय केसची महिला ही साधारणतः काल 1 जुलै रोजी संध्याकाळी 6च्या आसपास त्यांच्या महालक्ष्मी रुग्णालयात गेलेली होती। आणि त्यामध्ये तिथे गेल्यानंतर त्या महिलेला त्यांनी विचारलं आणि त्या अनुषंगाने त्या सदर महिलेस त्यांनी वैद्यकीय गर्भपाताच्या गोळ्या देण्याचं प्रिस्क्रिप्शन देऊन आणि त्यांचा जो काही कंपाऊंडर होता त्याला सांगितलं की या महिलेला अशा प्रकारच्या गोळ्या दे। तो कंपाऊंडर सदर महिलेस गोळी देत असताना आमच्या टीमने त्याच्यावर छापा टाकून ते मेडिसिन जप्त केलेलं आहे आणि अशा प्रकारे त्या डॉक्टरांचं सर्व ते हॉस्पिटलचं जी काही कारवाई आहे ती करण्यासाठी काल रात्री 1:30 वाजलेला होता। बराचसा उशीर झाल्या कारणाने टीमने परत आज सकाळपासून ती कारवाई सुरू केली आणि आज संध्याकाळी ती केस संपूर्ण कारवाई आज पूर्ण झालेली आहे। नक्कीच आरोग्य विभागामध्ये खळबळ माजवणारी ही सर्व घटना आहे आणि ही कारवाई आहे। आणि या दरम्यान जे शल्यचिकित्सक आहेत दत्ता देगावकर यांनी मोठी ही कारवाई करत असताना पूर्ण काळजी देखील घेतलेली आहे। परंतु आता या दरम्यान या सर्व गोष्टींनंतर संबंधित डॉक्टरांवरती काय कारवाई होणार हे बघणं औचित्याचं ठरणार आहे। यावरून भूषण आहे साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।